एक सन्मान आपल्याला व्यासपीठावरती खरं तर करायचा आहे. नजीबुल साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपण व्यासपीठावरती करीत आहोत. स्पर्धेच्या निमित्ताने ते आवर्जून उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करीत आहोत. भूषणजी पाटील आणि साईड बॉयज यांच्या माध्यमातून हा सन्मान नजीबुल साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला. तर खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमासाठी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक आभार. 5 ओव्हरची मॅच. लेट स्टार्ट द मॅच. सुरुवात करूया आपण आणि ऐकूया नयन शिर्के यांचा आवाज. धन्यवाद हर्षजी मडबी सर. गोपी 11 ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध मॅच आपण पाहताय मेहताब 11 कुर्ला. पहिला बॉल पडण्या अगोदर दोन्ही टीमचे 12 मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. मॅचला करतोय आपण सुरुवात. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल. नंदू आणि त्यांच्या सोबतीला बॅटर केतन. स्ट्राइक एंडला बॅटर नंदू, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर केतन. दोन्ही वाघबिलचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर जहीर. मॅचला होतीये सुरुवात. गेम ऑन, मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वर जहीर. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भवई, भारताची दारा. स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. मॅच ऑन होत असताना आपण पाहताय पहिल्या बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल डिक्लेअर सुरुवामध्ये बॅटर नंदू यांच्या बॅटमधनं प्राप्त होतीये. पहिल्या बॉलवर एक धाव. पुन्हा एकदा बॉलर सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच नक्की रंगेल. दोन्ही टीम मातब्बर आहेत. दोन्ही टीमकडे खूप मोठी क्षमता आहे, परंतु क्षमतेला आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन अँड लेंथ थोडीशी खराब होती. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईटच्या मैदानी धावसंख्येत हलवार पद्धतीने वाढ होत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धावा. हो हो, क्या बात आहे. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. तेच तर बॉल बॅटची कडा. पुन्हा एकदा डिक्लेअर सुरुवामध्ये एक सिंगलच्या मैदानी पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 3. चांगली सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये बॉलर यांची पाहताय. पुन्हा एकदा पाहू शकाल पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा होती आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगला झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच खऱ्या अर्थाने प्लेयरने ग्राउंड सोडलं. हाय मित्रांनो, प्रामाणिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिरावली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल निलेश. यश 2 नंबरवर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निलेश येत आहेत. नंदू बाद होत आहेत. चांगली बॉलिंग आपण जहीर यांची पहिल्या षटकामध्ये पाहताय. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहताय. आयुष्यामध्ये जेवढं काम महत्वाचं आहे तेवढं तुमचं नाव सुद्धा महत्वाचं आहे. परंतु नाव असं करा की तुमचं काम झालं पाहिजे आणि काम असं करा की तुमच्या नावाने काम झालं पाहिजे. म्हणून जेवढं कामाला महत्व आहे तेवढंच तुमच्या नावाला सुद्धा महत्व आहे. आणि नाव करण्यासाठी तुम्हाला काम मात्र प्रामाणिक आणि चांगलं करावं लागेल. तोच काम करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 2 टीम आतापर्यंत करतायत. पाहता पाहता 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 धावा धावपलकावर. एक विकेट गमावली आहे नंदूच्या माध्यमातून. न्यू बॅटर आता सज्ज होत आहेत. स्ट्राइक एंडला निलेश. पुन्हा एकदा पाहू शकाल स्लॉट मध्ये बॅट मधनं आवाज तर चांगला आलाय, परंतु पाहू शकाल मिस टायमिंग स्ट्रोक आणि दुसरा धक्का आता मैदानाच्या आतमध्ये भेटत असताना आपण पाहताय. निलेश बॅक टू द डग आउट. गोल्डन डकचा शिकार.
पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न बॅटर निलेश यांचा आपण पाहिला. न्यू बॅटर सचिन कदम मैदानच्या आतमध्ये आता जात आहे. निलेश सुद्धा बाद होत आहेत, निराश थोडेसे असतील आपल्या कामगिरीवर. पण क्रिकेटमध्ये यश आणि अपयश येत असतं, कधी यश तर कधी अपयश. क्रिकेटमध्ये झालेल्या चुका तुम्हाला सुधारून पुन्हा एकदा प्रयत्न करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आता सचिन कदम. हाई बॉल पाहू शकाल, अप्रतिम बॉल मैदानच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आपण सातत्याने बॉलर झहीरशी पाहताय. जणू काही आतमधल्या वाघाच्या डरकाल्या शांत करणारी गोलंदाजी, समुद्राला आलेली भरती ओटीमध्ये रूपांतर करणारी ही गोलंदाजी, प्रतिस्पर्धी फलंदाजाचे मनसुबे उधळून अचूक टप्प्यावर करणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये झहीरशी पाहताय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे क्रुशियल मोमेंटला. क्रिकेटमध्ये कॅच खूप महत्वाची गोष्ट आहे. कॅचेस बिन मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच छोड़ा है की मॅच छोड़ा है, आने वाला वक्त ही बताएगा इस मॅच की कहाणी. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी आपण पाहिली. मेहताब 11 कुर्ला टीमच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं बॉलर झहीरने आणि फक्त धावा खर्च केल्या या मॅच मध्ये. 4 धावा आणि 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केल्यात पहिल्या स्पेल मध्ये. पहिल्या ओव्हरचा गेले पूर्ण 4 धावा धावफलकावर, 2 विकेट लॉस. गोपी 11 ठाणे टीम. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण 4 धावा धावफलकावर, 2 विकेट गमावल्यात. जबाबदारी आता केतन आणि सचिन कदमवर या मॅच मध्ये नक्की वाढेल आणि ज्या ज्या वेळेला जबाबदारी असते त्या त्या वेळेला तुम्हाला जबाबदारी चोखरित्या पार पाडावी लागते, तेव्हा मात्र आपली टीम जिंकत असते. कोण कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडेल येणारी वेळ तुम्हा सर्वांना प्रश्नांची उत्तरे देऊन जाईल. हा बॉल पाहू शकाल, चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक आपण पाहताय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर नासिर. पहिली ओव्हर अप्रतिम, दुसऱ्या ओव्हरला सुद्धा सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल फक्त खर्च केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केले जात आहेत. एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बडा हिस्सा होता है आणि परिवर्तन या मॅच मध्ये आपण सातत्याने पाहाल. 5 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी कालावधी आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये स्वतःला खऱ्या अर्थाने सिद्ध करायचं आहे. अबे फ्रॉम द बॉडी पाहू शकाल, यस इट इज अ वाईट बॉल. 2 हात समांतर, रन्स मिळतील अवांतर. 1च्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. 6 धावा धावफलकावर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये गोपी 11 ठाणे टीमची. हा बॉल पाहू शकाल, जैसी नसीहत वैसा धमाका. बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय स्ट्रोक आपण पाहिला. ओव्हर पिच बॉल, फुल पेस ऑफ दी बॅट, स्ट्रेट रिजन मध्ये लॉफ्ट केला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार. केतनच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवर तडाका नासिरच्या विरुद्ध. चांगलं बॅटल आता मैदानाच्या आत रंगेल. हाई बॉल पाहू शकाल, चांगला स्ट्रोक, परंतु गोष्टांकी क्षेत्रात एक सिंगल आता प्राप्त होईल बॅटरला. धावसंख्या आता गती पकडतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण केतनच्या बॅटमध्ये 2 चांगले स्ट्रोक नक्की आलेत. हाई बॉल पाहू शकाल, कॅचची संधी, संधीचं सोनं या मॅच मध्ये आणि आता केतन सुद्धा परतेल माघारी. आणखी एक विकेटचं पतन. सॅम्युअल यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल आपण पाहिला. ओव्हर पिच बॉल होता, फुलटॉस नक्की होता, परंतु चांगली कॅच आपण सॅम्युअलच्या माध्यमातून पाहिली आणि फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बंटी. बंटी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर जाऊन पोहोचलाय. विकेट सातत्याने प्राप्त करतीये मेहताब 11 कुर्ला टीम. असिफ येत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. निकनेम बंटी आहे.
जबाबदारी सातत्याने नक्की वाढेल आसिफ यांच्यावर. सन्माननीय आदरणीय मारुती कवालदार साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. गोपी 11 ठाणे टीमचे ओनर त्यांचं आगमन खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये झालंय. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. त्यांचा यथाचित मान आणि विशेष सत्कार आपण या स्पर्धेमध्ये करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय भूषण पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते आपण साहेबांचा यथाचित मान आणि विशेष सत्कार आपण मुख्य मंचावर करायचा आहे. 6 धावा आलेत मैदानाच्या आतमध्ये. गोपी 11 ठाणे टीमच्या माध्यमातून बंटीने पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. 6 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. सहर्ष अधिक स्वागत. आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने उपस्थित आपण राहिला आहेत. सहर्ष हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने पावसाला सुद्धा आता रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात होती आहे. आसिफच्या बॅटमधनं एक षटकार तर नंतर एक सिंगल आणि पार्टनरशिप आता बिल्डअप करतायत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला खूप सारं महत्व आहे, कारण बॅक टू बॅक विकेट गमावल्यानंतर पार्टनरशिप होणं गरजेची गोष्ट आहे आपल्या टीमसाठी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणतायत. आणि त्याच्या सोबतीला कदम. दोन्ही बॅटरकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे, परंतु एक्सपिरियन्सचा वापर आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला योग्यरित्या करायचा आहे. आयुष्यामध्ये यशस्वी कोण होतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे सिद्ध करतात ते. तुम्हाला प्रत्येक निर्णय योग्य घ्यायचा आणि त्याला योग्यरित्या सिद्ध सुद्धा करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये रिमझिम पावसाला सुद्धा आता सुरुवात होती आहे. रबर बॉल क्रिकेट आपण पाहताय. साईड बॉईज आयोजित जिल्हा अध्यक्ष चषक 2025. सन्माननीय आदरणीय माननीय श्री चंद्रकांत रामदास पाटील खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते. सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य नाव आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. डॉट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात चांगली होती आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिली आहे. बॉलिंग करत असताना मेहताब 11 कुर्ला टीमची. हाई बॉल पाहू शकाल. गुडलेन स्पॉटवर बॉल पडल्यानंतर तेज आणि तर्रार बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना बॉलर जाहीर. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकवर बॉल होता. बॅटची कडा होती. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होती आहे. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल संख्या स्कोरबोर्डवर 21. धावा धावपलकावर 21 ऑन स्कोरबोर्ड. हाई बॉल पाहू शकाल. अगदी बॉडीमध्ये अटॅक केला जातोय बॉलरच्या माध्यमातून. पावसाची साथ सुद्धा आता बॉलरला मैदानाच्या आतमध्ये भेटतीये, कारण थोडासा इम्पॅक्टफुल असतं. पाऊस पडल्यानंतर बॉल स्किट होत असतो आणि त्याचाच फायदा बॉलर जहीर मैदानाच्या आतमध्ये उचलतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. 22 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलाय. 2 ओव्हर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. या ओव्हर मधील अजूनही 2 बॉल शिल्लक. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोपी 11 ठाणे टीमला करायचा आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीने आणखी धावसंख्येत वाढ. 23 धावा धावपलकावर. आउटसाइड ऑफ स्टंप चांगली बॉलिंग सातत्याने जहीर. चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लेंथवर, चांगल्या लाईनवर गोलंदाजी आपण करत असताना पाहताय बॉलर जहीरला. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शिल्लक. हा बॉल फ्रंटफुटला येऊन ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा थांबवलंय. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर गोपी 11 ठाणे टीमची 23 धावा, 3 विकेट लॉस. 2 ओव्हर अजूनही शिल्लक असतील. पहिल्या इनिंग मधले महत्वपूर्ण 12 बॉल या मॅच मधले नक्की असतील.
18 बॉलचा खेळ कंप्लीट 23 धावा धावपलकावर 23 3 विकेट लॉस. गोपी 11 ठाणे, मेहताब 11 कुर्ला टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिली आहे. परंतु येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये कशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आसिफ अर्थातच बंटी करेल आणि सचिन कदम करेल हे मात्र पाहायचं आहे. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को, मैच तो जारी है, कौन किस पे भारी है, किसमें कितना है दम हे मात्र पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर साजिद ओव्हर द विकेटने शॉर्ट पिच बॉल आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल सचिन कदम यांच्या बॅटमधनं पूर्ण होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहताय स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचती आहे 24 धावा. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता, गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता हे मात्र पाहायचं आहे. कौन किस पे है भारी, किसमें कितना है दम. दम तर या मॅच मध्ये दोन्ही टीम आतापर्यंत दाखवत आहेत. 4 धावा आल्यात, गॅप शॉट सिलेक्शन होता, रिकाम्या जागा भरा, बॉल पर्रा झालाय, रन्स मिळतील 4 4 चौकार. 4च्या मध्ये धावसंख्येत वाढ होत असताना आपण धावसंख्या स्कोर बोर्ड वर पाहताय. टीमची टोटल 28. हा बॉल पाहू शकाल, अफलातून स्ट्रोक, काऊ कॉर्नर सीमारेषा पार, वाघाची दाढ फोडला पाड, आल्या षटकार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतषबाजी सुरू होतोय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये आपण जबरदस्त कामगिरी बॉलिंग करणाऱ्या टीमची बात पाहिली. मेहताब 11 कुर्ला टीमच्या माध्यमातून. जशी चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये साजिदच्या विरुद्ध आता हल्ला चढवला बॅटर आसिफने, अर्थातच बंटी आता चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय गोपी 11 ठाणे टीमच्या माध्यमातून. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे, जिंकणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण जिंकेल त्याला पुन्हा एकदा संधी या स्पर्धेमध्ये राहील, हरेल त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये संपेल. म्हणून आयुष्यामध्ये जिंकणाऱ्याला ओळखलं जातं, म्हणून जिंकणं महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. चांगली स्ट्रोक आता मैदानाच्या आतमध्ये येत आहे. दूरवरचा रनअप घेऊन पुन्हा एकदा बॉलर साजिद. हाई बॉल स्लॉट मध्ये पाठवल्या, पार्किंग लॉट मध्ये, सीमारेषा पार षटकार. धावसंख्या आता पुढे सरकत असताना आपण पाहताय 40 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलाय. थोडीशी आता कानमंत्र रणनीती आखली जाईल. क्रिकेटमध्ये शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर सुद्धा करावा लागतं. माइंडसेट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट अ हार्डवर्क, यू गॉट सक्सेस. सक्सेस जर तुम्हाला मिळवायचा असेल क्रिकेटच्या मॅच मध्ये तर हार्डवर्क तर करावाच लागेल. आणि ही मेहनत तलवारीच्या धारेवरची नाही आहे, तर मेहनत ही तुम्हाला कष्टाने करावी लागेल. आणि तेच कष्ट प्रामाणिक मैदानाच्या आतमध्ये बॅटर बंटी आतापर्यंत करतोय. हाई बॉल पाहू शकाल, थोडासा मिस टायमिंग झालाय. डाऊननी फिल्डर येत आहेत बॉलच्या खाली आणि चांगला झेल या ठिकाणी कॅरी करतायत. आता मात्र बंटी बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला अफलातून आणि रोमांचक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहताय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला आपण मती यांच्या बॅट मधनं पाहू शकाल. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार षटकार. गेल पूर्ण 46 धावा धावपलकावर 4 विकेट लॉस. गोपी 11 ठाणे शेवटचे ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी बॉल तयार. मेहताब भाई येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. चौथ्या स्पेल मध्ये जबाबदारी दोन्ही खेळाडूंवर असेल, बॉलिंग करणाऱ्या बॉलरवर आणि बॅटिंग करणाऱ्या बॅटरवर. पहिला बॉल तेच तरार स्विंग अँड मिस. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल नक्की प्राप्त होईल. 47 धावा स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतील. पहिला बॉल आपण पाहिला तेच तरार बॉल होता सचिन कदमच्या विरुद्ध. थोडासा संघर्ष या मॅच मध्ये सचिन कदम नक्की करतायत, परंतु ना संघर्ष न तबलीग फिर क्या मजा जीने में, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते, जो करते हर दर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता लोअर फुलटॉस बॉलला पाठवलं होतं लॉंग लेग रिजन मध्ये, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये फक्त एक धाव पुन्हा एकदा प्राप्त. धावसंख्या 48 धावा स्कोर बोर्डवर. 4 बॉल महत्वपूर्ण आहेत या मॅच मधले. किती टार्गेट सेट केला जाईल, किती धावसंख्येचं आव्हान दिलं जाईल मेहताब 11 कुर्ला टीम समोर, गोपी 11 ठाणे टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमसाठी 4 बॉल महत्वाचे आहेत. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे सचिन कदम यांची. 6 बॉल मध्ये 5 धावेंवर वैयक्तिक ते खेळतायत. पहिल्या बॉलवर मती यांच्या बॅटमधनं षटकार आला एक्स्ट्रा कव्हरला. आसिफचा चांगला रोल या मॅच मध्ये राहिला, चांगली बॅटिंग त्यांनी सुद्धा केली. चांगली बॉलिंग पहिल्या स्पेल मध्ये झहीर यांची सुद्धा आपण पहिली. बॅक टू बॅक विकेट गमावल्यानंतर इनिंगला सावरलं, पार्टनरशिप बिल्डअप केली. तदनंतर चांगले स्ट्रोक आसिफ यांच्या बॅटमधनं आपण पाहिले. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल डिक्लेअर स्वरूपात आणि दुसऱ्या बॉलवर सुद्धा लॉंग रेक रिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. 48 धावा धावपलकावर. हाई बॉल पाहू शकाल अलॉंग दी कार्पेट स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेख स्ट्रोक. बॉल परा रन्स मिळतील 4 चौकार. यांच्या बॅटमधनं फायनली 4 धावा आल्यात. स्वप्नांच्या पलीकडे धावलो मजबरी आघात झाला. स्वप्नांच्या पलीकडे धावलो मजबरी आघात झाला. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या सावलीशी संवाद झाला. स्वप्न या बॉलवर पूर्ण झालं. बॉलर मेहताब यांचं विकेट प्राप्त केली आहे. सचिन कदम निराश पावलांनी मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहताय. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील पहिल्या इनिंग मधले. धावसंख्या स्थिरावली मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलेला बॉल अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल. स्ट्राईक एंडला बॅटर आता मती सज्ज होतील, कारण पहिल्या बॉलवर षटकार त्यांनी सुद्धा या मॅच मध्ये मारलाय. थोडासा आत्मविश्वास नक्की दुणावला असेल. व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईटचा मध्ये धावसंख्येत वाढ. 54 धावा धावपलकावर. एक फायटिंग स्कोर तर नक्की या मॅच मध्ये उभा केलाय गोपी 11 ठाणे टीमने. शेवटचा बॉल आहे.
मोमेंटम कुठल्या टीमच्या बाजूने शिफ्ट होईल. स्लोवर वन बॉल, ओव्हर पिच बॉल स्लोवर वन होता. बॅटची कडा होती. एक सिंगल मती यांच्या बॅटमधनं पूर्ण 5 ओव्हरचा खेळ संपूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 आणि 56 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये मेहताब 11 कुर्ला टीम समोर ठेवलंय. गोपी 11 ठाणे टीमने 55 केल्या. पूर्वार्ध संपला. उत्तराला होईल सुरुवात. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आणखी एक सुमधुर आवाज, एक यंगस्टर कॉमेंटेटर आणि खऱ्या अर्थाने ज्या आवाजानं तुम्हा सर्वांना वेड लावलंय असा आवाज सन्माननीय आदरणीय राहुलजी राठोड सर. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण नयन शिर्के सरांचा आवाज आपण ऐकत होतात. खूप चांगलं समालोचन आपण ऐकतोय. प्रत्येक मुमेंटला, प्रत्येक शब्दावरती डायलॉग्स, प्रत्येक बॉल नंतर छान छान डायलॉग्स यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. खूप चांगलं समालोचन आज आपण त्यांचंही ऐकतोय. छान समालोचनाच्या जोरावरती तुम्हाला सर्वांना तल्लीन करण्याचं काम आज ते सध्या करतायत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहे साईड बॉईज आयोजित जिल्हा अध्यक्ष चषक 2025चा महासंग्राम रबर बॉल क्रिकेटचा घमासान आपण सध्या अनुभवत आहे. ओपन फॉर्मेट खुल्या गटातल्या स्पर्धा आपण क्रीडा नगरीमध्ये पाहत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. अनेक मोठमोठे खेळाडूंचा समावेश. कालपासून ही स्पर्धा सुरू होते. काल देखील भरपूर मोठमोठे खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिले. अनेक मोठमोठ्या खेळाडूंचा समावेश. बांद्रापासून कल्याण, डोंबिवली, रायगड, उरण असे भरपूर मोठमोठे आपण पाहिले. काल उरण तालुक्याचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले. अमित नाईक यांचा खेळ आपण पाहिलाय. त्याचबरोबर श्रेयश कदम असेल, थॉमस दाईस असेल, अनेक मोठमोठे खेळाडू, फरदीन काझी असेल, अनेक खेळाडूंचा खेळ आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहिलात. आज आपण लेजंड क्रिकेटर, अनेक मोठमोठे खेळाडू ज्यांच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत, ही जी संकल्पना आहे मित्रांनो नवी मुंबईमध्ये तुर्भे क्रीडानगरीमध्ये लेजंड खेळाडूंची संकल्पना आपण क्रीडानगरीमध्ये पाहताय. तुर्भे क्रीडानगरीमध्ये रबर बॉलमध्ये हा जो कॉन्सेप्ट आहे आपण पहिल्यांदाच आपण सध्या पाहताय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी समालोचक राहुल राठोड या तुम्हा सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण पाहताय गोपी 11चे संघमालक सन्माननीय आदरणीय मारुतीदादा कवलकरदार. अनेक खेळाडूंवरती क्रिकेट विडे आहे मित्रांनो. काही क्रिकेट विडे, इतके क्रिकेट विडे आहेत, खेळाडूंच्या पाठीमागे नेहमीपणे प्रेम दाखवणारं व्यक्तिमत्व मारुतीदादांचं सातत्याने आपण पाहतच असतो. असं म्हणतात ना हेमंत, सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीच विसरायचं नाही. ज्या टीमने आम्हाला ओळख दिली, ज्या टीमने मला आधार दिलाय, कुमार 11 तुर्भे टीमच्या सातत्याने मागे तुम्ही खेळत असता. कुमार 11 टीमने मला ओळख दिलेली आहे, त्यामुळे कुमार 11 टीमला विसरून चालेल का हेमंत? अजिबात चालणार नाहीये. टीमच्या पाठीमागे राहायचंय. एक असाही कालखंड होता मित्रांनो.
अनेक खेळाडू यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळतं. लेजंड खेळाडूंचा खेळ आपण सध्या पाहत आहे. वेलकम बॅक, स्वागत करतोय. पूर्वार्ध संपलाय, 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल कट करायचा आहे. कव्हर पॉइंटला बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय. इथे मी इथे सिंगलचं धाबांचं श्रीगणेशा होतोय. फलंदाजाचं खातं ओपन होतोय. टीमचं खातं ओपन होतोय. 56 धाबा कशा रीतीने चेसिंग होणार, कशा रीतीने डिफेंडिंग होणार हे पाहणं आवश्यक राहणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. काय घडेल, काय बिघडेल, तुमचा परफॉर्मन्स कसा असावा याच्यावरती प्रात्यक्षिक आपण पाहताय. चांगला बॉल आहे, फटका देखील तेवढीच ताकदीचा आहे. बॉल अलॉंग द ग्रास चाललाय. लॉंग ऑफ कव्हरला प्रोटेक्शन येत आहेत. बॉल पकडतायत, फेकतायत, तोपर्यंत सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे, एकेरी दुहेरीचं क्रिकेट सध्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ संपलाय मित्रांनो. 2 धाबा धावफलकावरती आहे. 56 धाबांचा पाठलाग करायचा आहे. लिजंड खेळाडू आपण पाहताय मित्रांनो. असा एकही कालखंड होता ज्या खेळाडूवरती अनेक रेकॉर्ड्स आहेत ते मलाही माहिती नाही आहे. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर जुळलंय की काय, ताकदवान फटका. बॉल होता स्लॉट मध्ये, अखेर पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केले. बॉल सीमा पार, हवाई षटकार. इथे चांगला बॉल आहे, गलीमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन पहा. सिंगल वेगाने चोरी झाली आहे. पहा, आखो इशारा किया, सिंगल आसानी से चुरा लिया. आपल्याकडचा जो ताळमेळ आहे ना तो चांगला आहे. हे दोन्ही बॅटर पहा, दोघाही फलंदाजाने डोळ्यामध्ये डोळा टाकून इशारा केले. 1 रन चोरीने चोरी केली. आपण पाहू शकाल हेमंत, दरवाजा उघडा होता, दरवाजामध्ये घुसून चोरी होताना दिसते. सध्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय. 1 ने पुढे जाते. 9 धाबा धावफलकावरती. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, 1च रन इथेही मिळेल. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, घोषांकी क्षेत्र आहे. सिंगलनं टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे मित्रांनो. 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 10 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. 56 धाबा, काय होणार, काय बिघडणार आपण पाहताय. एका बाजूला ठाणे तर एका बाजूला कुर्ला, मेहताब 11 कुर्ला आणि एका बाजूला गोपी 11 ठाणे. हे कॉन्टेस्ट, हे बॅटल, परंतु सामना रंगलाय. नवी मुंबईतील तुर्भे क्रीडानगरीमध्ये हा जो कॉन्सेप्ट आहे, नवी मुंबईमध्ये रबर बॉल मध्ये पहिल्यांदाच आपण पाहताय मित्रांनो. भूषण पाटील या स्पर्धेचे भाग्य विधाते. 10 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. बॉल सीमा रेषा पार. का झालीत मित्रांनो. दरवर्षी असते, एक चांगला कॉन्सेप्ट आहे. अभिमान आहे माझ्यासारख्या लहान समालोचकांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. असा कॉन्सेप्ट दिसायला पाहिजे मित्रांनो. भरपूर चांगला आहे. जे सध्याच्या घडीला असा सुरू आहे मित्रांनो की यंग खेळाडू षटकार मारतात, रील्स टाकतात, ते सध्याच्या खेळाडूला आहे. परंतु हा जो कॉन्सेप्ट काढलाय ना मित्रांनो, सलाम आहे. या संकल्पनेला माझा सलाम आहे मित्रांनो. भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आले, त्याच्या पाठीमागे अनेक रेकॉर्ड्स केलेत. मला वाटते भूषण दादा, मी जन्मालाही नव्हतो भाऊ, तेव्हापर्यंतचा हा रेकॉर्ड माझ्या समोर मांडलाय. अभिमान वाटतोय. इथे भन्नाट वेग धारण केलाय, वेगाने निघालाय. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये.
वेगवान बॉल 56 धाबांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बंटी आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. आता 17 झालेत एका रनच्या बरोबर. 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 17 धाबा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 आपण सध्या पाहताय. बॉलिंग करण्यासाठी आपण पाहताय. इथे आणखीन एक चांगला बॉल वेगाने निघालाय. काटा बदलणारा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतलाय. हे चांगलं प्रत्युत्तर आहे. 17 धाबा धावफलकावरती आहे. 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. समालोचनाला संधी दिली आमचे जवळचे मित्र कौशल पाटील. नेहमी माझ्यावरती सातत्याने प्रेम असतो. सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला म्हणजे कौशल पाटील आमचे जवळचे मित्र अजिबात विसरणार नाही माझ्या मित्रा. इथे मी ते सिंगल न वाढते. टीमची धावसंख्या 18. यस आपण नक्कीच त्याचाही उल्लेख करूया. 18 झालेत. ओव्हर क्रमांक 2 आपण सध्या पाहताय. इथे कार्पेटच्या साह्याने बॉल अलॉंग द ग्रास लॉंग ऑनला चाललाय. फिल्डर पाऊसच मैदानामध्ये आपण पाहताय. चिखल झालंय, ओला झालंय, खेळपट्टी ओली झाली आहे. बॉलरचा जो वेग आहे तो वाढेल. बॉल स्किट होताना दिसेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 56 धावाचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झालंय. नंदू पाटील आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये आणि व्हाईट बॉलची सांगता होती. पहिलाच बॉल पंचांनी हात केलेत समांतर त्यामुळे बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलची सांगता होती. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या वाढते. वीस धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहताय. 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. खेळपट्टी ओली झाली आहे. चिखल झालाय. लढाईचा संघर्ष करायचाय. ओव्हर नंबर 3 वेगाने बॉल आलाय. शरीरावरती आदळलाय परंतु यावी रन मिळणार नाही. डॉट बॉलची ती सांगता होती. मेहताब आणि सॅम्युअल बॅटिंग करताना दिसत आहेत. नंदू पाटील ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहताय. समीकरणामध्ये बदल होताना दिसतोय. 17 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 17 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल आपण पाहताय. साईड बॉईज आयोजित जिल्हा अध्यक्ष चषक 2025 चा हा महासंग्राम आपण सध्या अनुभवताय. बोल तयार. चांगला बॉल आहे. वेगाने निघालाय. भन्नाट वेग धारण केलाय परंतु पंच यस डॉट बॉल आहे. रन मिळणार नाही. चांगला निर्णय पहा. थोडीशी शहानिशा करा. हे चांगला निर्णय आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉलची ती सांगता होती. 20 धाबा झाली. 16 मध्ये आता 36 करायचे आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमकडे थोडा ऍडव्हान्टेज आला. आता खेळपट्टी ओली झाली आहे. वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल. इथे पाहू शकाल उसळी घेणारा बॉल परंतु अकुटप्प्याचा बॉल पंच वळतायत की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल वाढते. व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 21. आता 16 मध्ये करायच्या 35 धाबा झाल्यात 21. धाबा धावफलकावरती. बॉलर तयार. आणखीन एक मोठा फटका मारायचा. बाटची कडा. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. इथे मी ते सिंगल न मी ते 22 आणि DRS ची मागणी होती बॅटिंग करणारी टीम नाही. यस ना पंच बॅटिंग करणारी टीम
DRS ची मागणी ती होती. यस, जो पंचांना चॅलेंज केला आणि तो चॅलेंज सक्सेसफुल झालाय. नो बॉल आहे. नो +1 2 धाबा मिळत आहे. 2 धाबानं वाढते. आता पुढचा बॉल असेल फ्री हिट, म्हणजे उघड्या डोळे पहा नीट. ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. संधी मिळाली आहे, ते संधीचं सोनं होईल का हे पाहणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 23. बॉल तयार. फ्री हिटची संधी आहे, परंतु आक्रमण करायचं आहे. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. इथे घोषांकी क्षेत्र आहे. सिंगल मिळते. सिंगलनं वाढते. टीमची धावसंख्या 24. 15 मध्ये करायच्या 32. 24 धावा धावफलकावरती आहे. 15 बॉल 32 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित टीमला योग्य नियंत्रणवरती गोलंदाजी होते. पंधरा बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्या 24. कमबॅक करावं लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. आक्रमण आता करावं लागेल. बोल तयार. इथे चांगला बॉल आहे. मोठा फटका मारायचा आहे, परंतु सिंगल जाऊ दे, हरकत नाहीये. हे सध्या पाहताय. एक रन इथे मिळते. एक रन वाढते. एका रनच्या जोरावरती 26 धावा. 25 झालेत, माफ करा, 25. 14 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. 25 धावा धावफलकावरती. 14 मध्ये 31. इथे आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. वेगाने निघालाय. रन मिळणार नाही. पावसाची सर सुरू झाली आहे मित्रांनो. जसा बॉल पडेल बॉलरचा वेग वाढेल आणि तो सध्या वाढताना दिसतोय. वेगाने निघालाय. रन मिळणार नाही. अखेरचा बॉल. 25 धावा. शेवटचा बॉल. बोल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे, परंतु बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. मी ते सिंगलला षटक संपलाय मित्रांनो. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा. आता धावा करायच्या येणारे 12 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. जाऊया. डीजे चालू आहे का? जाऊया आपण. पाऊस येतोय. एक असं म्हणतात ना मित्रांनो, एका संगीतानं मन तल्लीन होतं, मी असं ऐकलंय. आणि आमच्या बरोबर आमचे डीजे मास्टर जुडले. तुम्हाला सर्वांना तल्लीन केलेत. आधी ठोक डीजे. आणि 30 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये नंदू आलेले आहेत. काय घडेल काय बिघडेल. 12 मध्ये 30. बोल तयार. पहिला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. वेगानं निघालाय. बंटी आहेत, माफ करा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिलाच बॉल अगदी तेज तरार होता. बॉलरचा वेग वाढलाय. वेगानं विकेट किपरचा वेध घेतलाय. 11 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. बोल तयार. इथे मोठा फटका मारायचा. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या खाली. फिल्डर आहे. टिपलाय झेल आणि संपलाय मेहुलचा खेळ. आणखीन एक विकेट. फलंदाज गॉन गॉन गॉन. खूप चांगलं संगीत आपण पाहताय. या तुर्बेनगरीमध्ये खास करून काळुंद्रे मधून तो उपस्थित झालाय अशी माहिती आम्हाला मिळते. आणि तुम्हाला सर्वांना तल्लीन करण्याचं काम तो सध्या करतोय. थँक्यू सो मच.
26 धावा फलकावरती आहे. इथे आणखीन एक बॉल यार, वॉट अ बॉल यार, वेगाने निघालाय, भन्नाट वेग धारण केलाय. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार, वेगवान बॉल, तेज तर्रार यार. स्कोरबोर्ड अपडेट नाही होत आहे दादा. सिंगल आहे. सुमित आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावा झाले 27. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करण्यासाठी सुमित आलेले आहेत. संघ अडचणीमध्ये आहे आणि सुमितच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली आहे. इथे शॉर्ट बॉल होता, हुक करायचा आहे, परंतु एक रन मिळेल. एकापासून काम चालणार नाही. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल पासून काम चालणार नाही. 28 झालीत. आमचे डीजे मास्टर जवळपास भरपूर किलोमीटरचं अंतर गाठून काळुंद्रेवरून आज नवी मुंबई नगरीमध्ये उपस्थित झालीत. 28 धावा धाव फलकावरती आहे. 9 मध्ये 28 करायचे आहेत या मॅच मध्ये. इथे मोठा फटका मारायचा आहे. सिंगल घेण्याचा मानस आणि सिंगल मिळते. एक रन मिळते. एका रन टीमची धावसंख्या वाढते. 29. 7 मध्ये 27, माफ करा, 7 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल, बॉलर तयार. 7 मध्ये 27. इथे मोठा फटका मारायचा आहे परंतु रन मिळणार नाही. आता 6 मध्ये 26. उमेश सर, काल असा कारनामा झालाय ना या क्रीडा नगरीमध्ये? पहा, काल देखील याच क्रीडानगरीमध्ये असा कारनामा झालाय, परंतु बॉलिंग करत होते सुलतान खान आणि बॅटिंग करत होते फरदीन काझी. 6 बॉल मध्ये 26 धावा याच क्रीडानगरीमध्ये, याच खेळपट्टीवरती त्या धावा चेस झालेल्या आहेत. परंतु आता लिजंड क्रिकेटर खेळत आहेत. काय घडेल, काय बिघडेल, आपण पाहताय. जिल्हा अध्यक्ष चषक 2025 चा घमासान आपण अनुभवताय. 6 मध्ये 26. गणेश आलेत. गणेशांचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती बिग ब्लास्ट. बॉल सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय. नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आता तुम्हाला आक्रमणच करावं लागेल. 5 मध्ये 20. इथे मोठा फटका मारायचा आहे परंतु एक रन इथे मिळते. यस पंच, तिसऱ्या पंचांकडे चला DRS ची मागणी होती. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहू शकाल. पंचांना चॅलेंज केलेले आहेत. तो सक्सेसफुल होतोय की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे. एकच रन मिळते. 4 बॉल आणि 19 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 4 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका मारायचा आहे परंतु इथे देखील मी ते सिंगलने काम चालणार नाही. आता 3 मध्ये 18. 3ही बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवाव्या लागतील.
3 बॉल 18 धावांची आवश्यकता, 3 षटकार मारावे लागतील. बॉलर तयार. इथे देखील चांगला बॉल, काटा बदलणारा बॉल होता, परंतु इथे 22चा इशारा पंच आमच्यापर्यंत वळतात. सिंगल मिळते. आता 2 बॉल आणि धाबा तुम्हाला 17 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 2 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी होती. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक आपण पाहताय. चांगला बॉल, जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते. एक मध्ये एक मध्ये 17 करायचे आहेत. बोल तयार. शेवटचा बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता. वेल प्ले टीम, सामना अखेर जिंकलाय. वेल प्ले टीम, गोपी 11 ठाणे, अभिनंदन. हा संघ इथे विजेता होतोय. अभिनंदन टीम आणि हार्डलक टीम, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हालाही शुभेच्छा. चला चला गोपी 11 ठाणे आणि भूमी 11 मांडा टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिलाय. गोपी 11 ठाणे आणि भूमी 11 मांडा, दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी. गोपी 11 ठाणे आणि भूमी 11 मांडा, दोन्ही टीमचे कॅप्टन. माझा आवाज पोहोचत असेल तर या टॉस साठी. आपण टॉस करूया. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून आणि ही मॅच 4 ओव्हरच्या होणार आहेत. याच्यानंतर सगळ्या होणाऱ्या मॅचेस त्या 4-4 ओव्हरच्या होतील याची कृपया आपण नोंद घ्या.